नमस्कार. लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला उपवासाचा पदार्थ पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. उपवास म्हटलं की बरेचसेच पदार्थ आपण बनवतो, पण सर्वांनाच आवडणारी तसेच करायला सोपी असणारी ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. खिचडी बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालायचा आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घालूया. साबुदाण्यामध्ये पाणी घालून हाताने छान चोळून घ्यायचं आहे आणि मग त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. असं केल्यामुळे त्यातील स्टार्च असेल तो निघून जाईल. असं आपल्याला आणखीन 2 वेळा करायचं आहे. साबुदाणा चांगला धुवून झाल्यानंतर साबुदाणा भिजेल एवढं पाणी घालायचं आहे. साबुदाणा हाताने थोडा असा पसरून घेऊया. याच्यावर झाकण ठेवून साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढूया. साबुदाणा आपला छान भिजलेला आहे. हाताने दाबून बघूया. हे बघा, साबुदाणा कसा छान भिजलेला आहे. हाताने साबुदाणा मोकळा करून घेऊया. याच्यामध्ये पाऊण कप भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचे कूट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. कढईमध्ये अर्धा पळी तेल घालूया. पळीने तेल कढईमध्ये असं पसरून घेऊया. असं केल्यामुळे साबुदाणा आपला कढईला चिटकणार नाही. खिचडी आणखीन चविष्ट व्हावी म्हणून इथे मी एक मध्यम आकाराचा बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून पाण्यात ठेवलेला आहे, म्हणजे तो काळा पडणार नाही. तेल आपलं गरम झालेलं आहे. 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. मिरचीचे तुकडे तेलामध्ये अर्धा ते 1 मिनिट परतून घेऊया. जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर मिरची घालायच्या अगोदर जिऱ्याची फोडणी तुम्ही देऊ शकता. अर्धा ते 1 मिनिट मिरची तेलामध्ये परतून झाल्यानंतर बटाट्याच्या फोडी घालूयात. बटाट्याच्या फोडी तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घेऊया. बटाट्याच्या फोडी 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर बटाटा शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया. गॅसची आच कमीच ठेवायची आहे. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर परत याच्यावर झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून परत हलवून घेऊया. बटाटा शिजला आहे का नाही हे पाहण्यासाठी काटे चमच्याने पाहूया. बटाटा शिजलेला आहे. याच्यात साबुदाणा घालून परतून घेऊया. गॅसची आच कमीच ठेवायची आहे. चार ते 5 मिनिटे साबुदाणा परतून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया. 1 ते 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. परत हलवून घेऊया. साबुदाणा शिजण्यासाठी थोडा पाण्याचा हबका मारून हलवून घेऊया. जास्त पाणी झाले तर खिचडी गिजगी होईल. खिचडी गिजगी होऊ नये म्हणून थोडंच पाणी घालायचं आहे. गॅसची आच कमी करून साबुदाणा उमलावा म्हणून याच्यावर परत झाकण ठेवूया. चार ते 5 मिनिटांनंतर झाकण काढूया. हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर झाकण ठेवूया. 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया.
साबुदाणा छान उमललेला आहे। मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची खिचडी नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल। मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।